नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहणारा मिळणार आहे। या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजकुमार अमृताला सावलीला तिची माफी मागायला सांगते, पण या गोष्टीसाठी अमृता स्पष्टपणे नकार देते। त्यामुळे राजकुमारला रागातच म्हणतो, ठीक आहे, मग मी सुद्धा परत त्या घरात येणार नाही। आणि हे ऐकून अमृता सरळ तिथून जाण्यासाठी निघते। त्यामुळे राजकुमार मात्र घाबरतो, पण तितक्यातच सावली अमृताला थांबवते आणि ती राजकुमारला म्हणू लागते, राजकुमार सर, तुम्ही जी चुकी केली आहे ना, त्या चुकीचा तुम्हाला थोडासुद्धा पश्चाताप झालेला नाही आहे, हे कळतंय आम्हाला। आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे सुखासुखी न्यायला आलेलो नाही आहे। आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून नाईलाजाने आम्हाला इथे यावं लागलं। त्यामुळे प्लीज आता तुम्ही घरी या। जर आता आम्ही इथून गेलो ना, तर मग तुमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही। आयुष्यभर तुम्ही घराच्या बाहेरच राहाल। हे ऐकून राजकुमार घाबरतो आणि सावलीला म्हणू लागतो, ठीक आहे, मग मी आता न येता संध्याकाळी घरी येणार। आणि मग मुद्दाम अमृताला हसतच विचारतो, काय ग अमृता, चालेल ना? मात्र ती त्याच्याकडे बघतही नाही, कारण तिला खूप राजकुमारचा राग आलेला असतो। त्यामुळे या राजकुमारची पुन्हा नाटकं सुरू होता। आणि मग त्यानंतर अमृता आणि सावली तिथून जाण्यासाठी निघता। अमृता सावलीला म्हणत असते, माझा तर विश्वासच बसत नाही आहे की मी अशा माणसासोबत लग्न केले। दुसरीकडे आपण पाहतो की तिलोत्तमा खूप अस्वस्थ असते। ती चंद्रकांतला म्हणत असते, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य की अयोग्य तेच मला कळत नाही आहे। याआधी कधीच असा निर्णय घेण्याची वेळ आली नाही आहे। त्यावेळी चंद्रकांत हसून म्हणतो, याआधी कधी अशी परिस्थिती आपल्यासमोर आलीच नाही ना ग, पण ठीक आहे, आता आपण घेतलाय ना निर्णय, मग बघूया पुढे काय होते, तू टेन्शन नको घेऊ। त्यावेळी तिलोत्तमा म्हणते, हो, फक्त त्या राजकुमारने घरामध्ये येऊन पुन्हा काही तमाशा करायला नको, म्हणजे मिळवलं। त्या दोघांचं असं बोलणं सुरू असताना अमृता आणि सावली त्या ठिकाणी येतात। अमृताचा चेहरा पडलेला असतो, त्यामुळे तिलोत्तमा आणि चंद्रकांत काळजी करतात। ते दोघे जण अमृताला विचारू लागतात, काय झालं अमृता, सगळं ठीक तर आहे ना? राजकुमार घरी येण्यासाठी तयार आहे ना? नेमकं काय घडलं तिथे? त्यावेळी अमृता त्यांना नेमकं काय घडलं ते सांगायला जाणारच असते, पण सावली तिला थांबवते। त्यावेळी अमृता नेमकं काय घडलं आहे त्या दोघांना सांगत नाही, फक्त इतकंच की ते संध्याकाळी घरी येणार आहे। हे ऐकून तिलोत्तमा आणि चंद्रकांत म्हणतात, ठीक आहे, पण त्यानंतर अमृताला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे हे तिलोत्तमाच्या लक्षात येतं। आणि ती अमृताला म्हणते, बाळा, अजिबात काळजी करू नको। एकदा का जग्गू आत्ता त्याच्या गावी परत गेले ना, की त्या राजकुमारचं काय सोक्ष मोक्ष लावायचं हे मी लगेच ठरवेल। तुला मी जास्त त्रास होऊ देणार नाही, फक्त तोपर्यंत थोडंसं सांभाळून घे। पण एक गोष्ट लक्षात ठेव, यामुळे त्या राजकुमारच्या कोणत्याही चुकीच्या वागण्याचं अजिबात समर्थन करायचं नाही। त्यावेळी अमृताही हो म्हणते। त्यानंतर मग आपण पाहतो की सावली आणि अमृता गोकुळ अष्टमीच्या पूजेसाठी तयार करत असतात। तितक्यात जग्गू आत्या तिथे येते आणि मग सावली ही हार करत असते आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि ती तारा घाबरतात। मग त्या दोघीसुद्धा त्या दोघींना मदत करण्यासाठी जातात। घरातील इतर सगळेजणही त्या ठिकाणी येतात। तर ती जग्गू आजी तर अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या मारत असते आणि सतत म्हणत असते, माझा राजा अजून आला नाही आहे, माझा राजकुमार अजून आला नाही आहे, कधी येणार ग, कधी येणार ग, अशी ती बोलत असते। तितक्यातच राजकुमार घरात येतो आणि त्यावेळी मग सगळेजण रागात त्याच्याकडे बघू लागतात। जग्गू आजी जे डोळ्याला हात लावून म्हणते की बघ, तुझा राजकुमार आलेला आहे। तर जग्गू आजी मात्र खूपच खुश होते, प्रेमाने त्याला मिठी मारते, त्याची विचारपूस करू लागते। तर तो राजकुमार अगदी नाटक करतो, जग्गू आजीसोबत बोलत असतो, त्याची विचारपूस करत असतो। त्यावेळी अमृता रागातच तिथून जाण्यासाठी निघते, पण सावली तिला थांबवते। त्यानंतर जग्गू आजी राजकुमारला म्हणू लागते, मला ना तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहे, चल आपण जाऊया आतमध्ये। तर राजकुमार या सगळ्यामध्ये रागातच बघत असतो, मला देखील तुला भरपूर काही सांगायचं आहे। मग तो आजींना तिथून घेऊन जातो, पण त्याचं ते वागणं बघून तिलोत्तमाच्या लगेच लक्षात येतं की याला त्याच्या चुकीचा काही पश्चाताप झालेला आहे की नाही, हा अजूनही तसाच आहे। त्यामुळे तिला भीती वाटू लागते की आपण याला पुन्हा घरात घेऊन मोठी चूक तर केलेली नाही ना। त्यानंतर मग आपण पाहतो की रात्री सावली, अमृता, ऐश्वर्या, तारा या सगळ्याजणी कृष्णाला फुलामध्ये झाकून ठेवत असतात। आजी त्यांना विचारत असते, काय ग, तुम्हाला माहीत आहे का बाळकृष्णाला आपण फुलामध्ये का झाकून ठेवतो? त्यावेळी कोणीच काही उत्तर देत नाही। ए पांढरीपाल, तू सांग, तुला माहिती आहे का
तर ऐश्वर्या म्हणते, नाही मला काही माहीत नाही, मी नेटवर बघून सांगते. आणि त्यामुळे आजी तिला ओढायला सुरुवात करते की त्यासोबतच तिलोत्तमालाही म्हणत असते, काय गं, ही तुझी लाडकी सुन्ना, हिला साध्या साध्या गोष्टी माहीत कशा नाहीत? हिच्या आईवडिलांना हिला काही शिकवलं की नाही? त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडते. त्यानंतर मग आजी ताराला तोच प्रश्न विचारतात. तर तारा म्हणते, आपण लहान मुलांना फुलामध्ये ठेवतो ना म्हणून. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आजी म्हणते, अगं तुलासुद्धा माहीत नाही का? इतक्यात नील म्हणतो, ओके आजी, अमृता वहिनीला नाही नक्की माहीत असेल. तर आजी आनंदाने म्हणते, हो मग माझ्या अमृताला तर नक्की माहीत असणार. शेवटी तिला मी पसंत केलं आहे ना. तिच्यावर तिच्या आईबापाचे खूप चांगले संस्कार आहेत. माझ्या पोरीला सगळं काही येतं. आणि ते ऐकून राजकुमार मात्र रागातच तिच्याकडे बघू लागतो. आणि मग त्यानंतर आजी सावलीला विचारते, काय गं सावली, तुला तरी माहीत आहे का श्रीकृष्णाला फुलामध्ये का झाकून ठेवता? त्यावेळी सावली म्हणते, हो आजी. मग ती त्याच्या पाठीमागे गोष्ट सांगायला सुरुवात करते. तर सावली ही कृष्णाला फुलामध्ये का ठेवतात ही कथा सांगायला सुरुवात करते. तिने अगदी बरोबर उत्तर सांगितल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सारंग तर खूपच खुश असतो. तर मग त्यानंतर आजी सगळ्यांना म्हणतात, चला आता आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत जागं राहायचं आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी कृष्णाची एक एक गोष्ट सांगायला सुरुवात करा. आणि मग ती पुन्हा एकदा ऐश्वर्याला गोष्ट सांगायला सांगते. ऐश्वर्या म्हणते, हो हो, मला तर गोष्ट येते सांगता. ती एका बिझनेसमॅनची आणि त्यांच्या मुलीची गोष्ट सांगायला सुरुवात करते. त्यामुळे सगळेजण आश्चर्याने एकमेकाकडे बघू लागतात आणि हसतात सुद्धा. तर आजी म्हणते, ए पांढरेपान, मी तुला कृष्णाची गोष्ट सांगायला सांगितली होती, कोणाच्या घरातली गोष्ट नाही. हे काय बिझनेसमॅनची गोष्ट सांगते, तुला काहीच कसं येत नाही गं? आणि हे ऐकून ऐश्वर्या गप्प बसते. त्यानंतर मग आजी ताराला विचारते, काय गं, तुला येते का गोष्ट सांगायला? त्यावेळी तारा म्हणते, हो आजी, मला ना श्रीकृष्णाची एक गोष्ट आठवते. आणि मग त्यानंतर ती इंग्रजी आणि मराठीमधून श्रीकृष्णाची आणि कंस मामाची गोष्ट सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते, श्रीकृष्णाचा जो मामा असतो ना कंस, तो खूपच रूढ असतो आणि त्याने कृष्णाच्या सगळ्या भावांना मारून टाकलं. तो ना खूपच मोठा विलन होता, पण मग कृष्ण हिरो झाला आणि त्याने कंसाचा वध केला. आणि तिची जी गोष्ट ऐकून सगळेजण डोक्याला हात लावतात आणि खूप जोरजोरात हसू लागतात. आजी म्हणत असते, अगं काय ही काय गोष्ट झाली का? आणि प्रत्येक वेळी इंग्रजी शब्द घुसायलाच हवेत का? कशासाठी हे सगळं? त्यामुळे मग ताराही गप्प बसते. त्यानंतर मग आजी सावलीला विचारते, काय गं सावली, तुला येते का गोष्ट सांगता? तर सावली म्हणते, हो आजी, मी प्रयत्न करतो. आणि मग ती संत एकनाथांची गोष्ट सगळ्यांना सांगू लागते. सगळेजण अगदी मन लावून तिची गोष्ट ऐकत असतात. तिलोत्तमासुद्धा सावली संत एकनाथ महाराजांची आणि विंचवाची गोष्ट सांगत असते. त्यावेळी राजकुमारला असं वाटत असते की जणू सावली हे सगळं आपल्यासाठीच बोलते. त्यामुळे तो रागातच तिच्याकडे बघत असतो. इतक्यातच जगन्नाथची एंट्री तिथं होते आणि जगन्नाथ येते आणि हे देखील सावलीला गोष्ट ऐकू लागते. आणि तिची गोष्ट पूर्ण झाल्यावर तो तिचं कौतुक करतं. म्हणते, सावली बाळा, खरंच खूप छान गोष्ट सांगितलं तू माझी लेक आहेस, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. आणि हे ऐकून सावली ही खुश होते. जेव्हा तिलोत्तमा जगन्नाथला बघते तेव्हा तिच्या डोक्यावर खूप पारा चढते आणि ती त्याला विचारू लागते की तू इथे कशासाठी आला आहे? हे बघ, उगाच सणासुदीच्या दिवशी मला ना तुला काही बोलायचं नाही, त्यामुळे तू गुपचूप इथून निघून जा. पण तितक्यात जग्गूआजी म्हणते, तिळे जरा शांत हो, मी जगन्नाथला इथं बोलावून घेतलं. आणि हे ऐकून तिलोत्तमाचा पारा आणखीनच वाढतो. ती म्हणत असे, जग्गू आत्या, तुम्हाला माहीत नाही का या माणसाने आपल्यासोबत किती वाईट केलं आहे? अहो, हा आपल्या घराण्याचा ज्योतिष होता, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, त्याच्या विद्येवर किती श्रद्धा ठेवायची, याला किती मानायचे. पण याने काय केलं तर माझा विश्वासघात केला. या पोरीला माझ्या सारंगच्या आयुष्यात आणलं, माझ्या सारंगला खूप त्रास दिला. आणि ते सगळं काही ऐकून जग्गू आत्या म्हणू लागते, हो तिले, आणि त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी आज जगन्नाथला इथे बोलावलं आहे. आणि मग ती जगन्नाथला विचारते, काय रे जगन्नाथ, सांग मला तू हे सगळं कशासाठी केलं? त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, हे बघ आत्या, मी कधीही माझ्या विद्येचा गैरवापर केलेला नाही आहे, कधी कोणाचं नुकसान व्हावं म्हणून काहीच केलेलं नाही आहे. आणि मग त्यानंतर तो तिलोत्तमाने त्याच्या मुलीचा म्हणजे सानिकाचा कसा अपमान केला होता आणि मग त्यानंतर सानिकाने कसं टोकाचं पाऊल उचललं होतं याबद्दल आत्यांना सांगू लागतो. आणि ते सगळं काही ऐकून आत्यांना देखील वाईट वाटतं. तर जगन्नाथ म्हणत असतो, आत्या, नीलचं सानिकावर खूप प्रेम होतं, पण तिलोत्तमाने नकार दिल्यानंतर तो सध्या
माझ्या लेकीला बघण्यासाठी सुद्धा आला नाही आणि त्याचाच तिला खूप जास्त त्रास झाला आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. तो दिवस ना मला आजही तसाच आठवतो. असं वाटतं की हे सगळं कालच घडून गेलं. ते गेले आणि मग माझ्या आणि माझ्या बायकोच्या आयुष्यात कोणताही अर्थ राहिला नाही. पण आमच्यापेक्षा जास्त नुकसान ना या मेंढड्यांचं झालं. कारण मीच काय करणार तर या जगातला कोणताही ज्योतिषचं हेच सांगेल की सानिका या घरासाठी एक उत्तम सून होती. ती माझी मुलगी आहे म्हणून मी असं बोलत नाही. पण ती जर नीलसोबत लग्न करून या घरामध्ये आली असती ना तर या घराची अगदी भरभराट झाली असती. कारण त्या दोघांची जोडी योग्य होती. मात्र तिलोत्तमा मेहेंदळेमुळे हे शक्य झालं नाही आणि म्हणूनच आजपर्यंत या घरात अजूनही एकदाही पाळणा हललेला नाही. आणि जगन्नाथचं ते बोलणं ऐकून सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर आजी म्हणते, हे बघ, तुझ्या लेकीसोबत जे काही घडलं त्याच्याबद्दल मलाही वाईट वाटतंच. तर मलाही वाईट वाटतं आहे. पण त्याचा सूड घ्यायचा म्हणून तू तिळीसोबत असं का वागला? अरे माझ्या रंग्याचं आयुष्य उद्ध्वस्त का केलं? ही अशी पोरगी त्याच्या आयुष्यात कशासाठी आणली? आणि ते ऐकून जगन्नाथ तर आत्याकडे बघतच राहतो. तो म्हणत असतो, अगं तू काय बोलते? तुला तरी कळतंय का? माझी सावली ना कशी सोन आहे, तिच्यामुळेच आज हा सारंग जिवंत आहे. तू हे असं बोलून तिचा अपमान करते. आणि हे ऐकून आत्या गप्प बसते. तर जगन्नाथ म्हणत असते की समजा माझा प्लॅन यशस्वी झाला नसताना तरी सावली या घरामध्ये आलीच असती. कारण ते तिच्या नशिबातच होतं. आणि सावली सारंगच्या आयुष्यामध्ये असण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की ती सारंगची आयुष्यरेषा आहे. हा जो सारंग दिसतोय ना तुम्हाला चालता बोलता, तो फक्त आणि फक्त माझ्या सावलीमुळे जिवंत आहे. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी जो बोलतोय त्यातील शब्द आणि शब्द खरा आहे. पण ते ऐकून तिलोत्तमा म्हणते, तू उगाच काहीतरी बोलू नको. माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. पण आजी तिला शांत करे आणि म्हणते, जगन्नाथ, माझा तुझ्या विद्येवर आणि तुझ्यावर विश्वास आहे. पण आता माझी फक्त एकच इच्छा आहे की लवकरात लवकर या घरात पाळणा हलावा, माझं स्वप्न पूर्ण व्हावं. म्हणजे मी आनंदाने डोळे मिटायला मोकळी. आणि हे ऐकून जगन्नाथ म्हणतो, हे बघ आत्या, तुझं हे स्वप्नसुद्धा ना माझी लेक सावलीच पूर्ण करणार. फक्त तीच या घराण्याला वारस देऊ शकते. आणि ते ऐकून सगळेजण सावलीकडे बघू लागतो. तर ती ऐश्वर्या मात्र मनाशी म्हणत असते की जगन्नाथ, तू कितीही प्रयत्न कर पण काही झालं ना तरी मी या घरात पाळणा हलू देणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.